मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींना सुनावलं. राहुल गांधींनी देखील फडणवीसांना उत्तर देताना असे धक्कादायक खुलासे केलेत जे सामान्य जनतेला आत्तापर्यंत माहिती नाहीत. त्याचं झालं असं की देशामध्ये महागाई वाढायला सुरुवात झाली. यावरती राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं हे केंद्र सरकारचं अपयश आहे. पण फडणवीस म्हणाले राहुल गांधींना देशाबद्दल काहीही कळत नाही, ते उगाचच काहीही बोलत राहतात. फडणवीसांच्या याच वक्तव्याला उत्तर देताना राहुल गांधींनी बरेच खुलासे केलेत. महागाई कशामुळे वाढली आणि याच्या पाठीमागं मुख्य कारण काय याबद्दल राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलंय. चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहू नेमकं महागाई कशामुळे वाढली आणि फडणवीसांना राहुल गांधींनी काय उत्तर दिलंय. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एका बाजूला पेट्रोल, डिझेल, CNG आणि गॅसच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य माणूस हैराण झालेला असताना दुसऱ्या बाजूला एक धक्कादायक सत्य समोर आले ज्याने संपूर्ण देशामध्ये खळबळ उडवली. कारण की हे फक्त वाढत्या महागाईचं प्रकरण नाहीये, याच्या पाठीमागं दडलेलं आहे भलं मोठं सत्य. राहुल गांधींनी फडणवीसांना काय उत्तर दिलं ते आपण पाहणारच आहोत. पण त्या अगोदर नेमकं हे चाललं काय? एका व्यक्तीला वाचवण्यासाठी एवढी मोठी डील होऊ शकते का? आणि तो व्यक्ती काही साधा सुद्धा नाहीये. हे सर्व समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका आणि शेवटपर्यंत ऐका, तरच आपल्याला समजेल महागाई वाढण्याच्या प्रकरणापाठीमागे नेमकं काय दडलेलं आहे. 2021 मध्ये अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारातून बॉन्ड ऑफरिंगच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी उभा केला. त्या निधीमध्ये अमेरिकन बँक आणि अमेरिकन गुंतवणूकदारांचा पैसा होता. आरोप असा झाला की भारतामधील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाच देण्यात आली. ही लाच जवळपास $265 मिलियन म्हणजे 2,500 कोटीच्या आसपास असल्याचं सांगितलं गेलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेमधील गुंतवणूकदाराकडून पैसे घेताना अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने लाच घेण्याची माहिती लपवली. आता अशा प्रकारची माहिती लपवणं म्हणजे हा एक गुन्हाच आहे. त्यामुळे अमेरिकेच्या सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनने चौकशी सुरू केली. 2024 मधील नोव्हेंबर महिन्यामध्ये अदानी समूहाविरोधात केस दाखल झाली. त्यावेळेसपासून गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्या अडचणी वाढल्या. सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कारण की हे प्रकरण आपल्या महागाईशी देखील जुडलेलं आहे. अमेरिकेच्या कोर्टाकडून नोटीस पाठवल्या गेल्या आणि चर्चा सुरू झाल्या, कधीही अटक होऊ शकते. राहुल गांधींनी याच्यावरती स्पष्टपणे सांगितलं अमेरिकेच्या कोर्टाने अदानींच्या विरोधामध्ये नोटीस पाठवल्या, पण भारत सरकारने त्याला गंभीरतेने घेतलं नाही. अदानीला भारत सरकार वाचवण्याचा प्रयत्न करतंय. पण अचानक या महिन्यामध्ये अमेरिकेच्या कोर्टाकडून सांगितलं जातं अदानी समूहावरती जे आरोप लावलेत ते सर्व मागे घेण्यात आलेत. आता इथे राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलंय हा फक्त योगायोग नाहीये. अदानीला वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेबरोबर डील केली आहे. कारण की अमेरिकन रिपोर्टनुसार अदानी ग्रुप अमेरिकेमध्ये जवळपास 90,000 कोटींची गुंतवणूक करत आहे. एवढंच नाही तर अदानी ग्रुपने 15,000 अमेरिकन नागरिकांना रोजगार देण्याचं आश्वासन देखील दिलंय. म्हणजे एका बाजूला अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक करायची आणि त्याच वेळेस अदानी ग्रुपवरती लावलेले सर्व आरोप मागे घ्यायचे. राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं अमेरिकेकडे मोठ्या मोठ्या नेत्यांची एप्स्टीन फाईल आहेत आणि त्या फाईल कधीही बाहेर येऊ शकतात. त्यामुळे भारताचे पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकत आहेत. डोनाल्ड ट्रम्प भारताबद्दल काहीही बोलले तरी देखील मोदी त्यांना उत्तर देत नाहीत. अमेरिकेने भारतावरती टॅरिफ वाढवले, रशियाकडून तेल खरेदीवरती दबाव आणला. आता बऱ्याचशा लोकांना हे वाटेल वाढत्या महागाईचा आणि या प्रकरणाचा काय संबंध, तेही आपल्याला याच व्हिडिओमध्ये समजेल. राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलंय अदानीला वाचवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका जसं सांगत आहे तसंच करत आहेत. गेल्या काही 7-8 महिन्या अगोदर अमेरिका आणि भारतामध्ये एक डील होणार होती, पण ती डील गेल्या अनेक महिन्यापासून अडकलेली होती. पण अचानक सांगितलं जातं अमेरिकेबरोबर अडकलेली डील आता पूर्ण झाली आणि त्याच वेळेस अमेरिकेतून अदानींना दिलासा देणाऱ्या बातम्या समोर येऊ लागतात. यावरती राहुल गांधींनी स्पष्टपणे लिहिलंय मोदी हे अमेरिकेबरोबर कॉम्प्रोमाइज झालेत, तेही अदानीला सोडवण्यासाठी. पुढे राहुल गांधींनी सांगितलं की जी डील झाली त्याच्यामध्ये अमेरिकेच्या शेतकऱ्यांना आता भारतामध्ये संधी मिळणार आहे, पण भारतामधील शेतकऱ्यांना संधी मिळणार नाही. याच दरम्यान राहुल गांधींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलही एक माहिती सांगितली. अदानींना वाचवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे वकील त्यासाठी खास नियुक्ती करण्यात आलेत.
पुढे राहुल गांधींनी सांगितलं, अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अदानी ग्रुपने स्पष्टपणे अमेरिकेला सांगितलं, आम्ही अमेरिकेमध्ये मोठी गुंतवणूक करतोय. येथे 15 ते 20 हजार रोजगार निर्मिती होईल. प्रत्येक माणसाच्या हाताला कामं असतील. पण तुम्ही आम्हाला दिलासा द्या, आम्ही तुम्हाला आर्थिक फायदा देतो. आता प्रश्न असा उपस्थित झाला, या सगळ्यांमध्ये भारताला काय मिळालं? अमेरिकेला 90,000 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळणार, 15,000 रोजगार मिळणार, वेगवेगळे आर्थिक फायदा मिळणार. पण भारताला काय? भारतातील जनतेसाठी काय मिळणार? पेट्रोल, डिझेल, CNG, गॅस याचे दर वाढले. या महागाईमुळे सामान्य माणसाचं बजेट अक्षरशः कोलमडलंय. राहुल गांधी स्पष्टपणे म्हणतात, भारतामध्ये कितीतरी लोक बेरोजगार आहेत. या उलट ही गुंतवणूक भारतामध्ये केली असती तर किती रोजगार निर्माण झाला असता. जी अमेरिकेमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली, तो पैसा कुठून येणार? भारतीय बँकामधून, भारतीय बाजारातून. अप्रत्यक्षपणे जनतेच्या पैशामधूनच उभा राहणार की नाही? कालच पेट्रोल, डिझेल, CNGच्या किमती वाढल्या, तेलाच्या किमती वाढल्या. मोदींची अदानीला वाचवण्यासाठी झालेली डील, त्याच गोष्टीचे परिणाम आता महागाईवरती झालेत. राहुल गांधी म्हणतात, आपल्याला कच्चं तेल देणारे अनेक देश आहेत, पण भारत त्यांच्याकडून कच्चं तेल का घेत नाही? कारण की अमेरिका सांगते, अमेरिका जेव्हा भारताला होकार देईल तेव्हाच भारत दुसऱ्या देशाकडून तेल खरेदी करू शकतोय. असा देखील दावा राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधींनी आधीच इशारा दिला होता, अदानी प्रकरण हे फक्त एका उद्योगपतीचं प्रकरण नाहीये. हे भारताच्या परराष्ट्र धोरणावरती आणि भारताच्या निर्णय क्षमतेवरती परिणाम करते. राहुल गांधींनी एका सभेमध्ये सांगितलं होतं, अदानी भारताबाहेर जाऊ शकत नाही. इतके मोठे उद्योगपती असून देखील ती गेल्या काही महिन्यापासून अमेरिकेला गेले नव्हते. पण आता अमेरिकेमध्ये त्यांच्यावरती लावलेले आरोप मागे घेण्याचा निर्णय झालाय. भाजपने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. भाजपचं म्हणणं आहे, संपूर्ण देश आर्थिक संकटातून जात आहे. अमेरिका, इराण, इस्रायल यांच्या संघर्षामुळे इंधनाचे दर वाढलेत. तर राहुल गांधी दुसरीकडे म्हणतायत, संकट इतकं मोठं होतं तर अमेरिकेमध्ये इतक्या कोटी रुपयांची गुंतवणूक कसं काय झाली? राहुल गांधींनी फडणवीसांना उत्तर देताना म्हटलं, जनतेला अमेरिका आणि अदानी डीलचं प्रकरण समजून द्या, तेव्हा जनतेला समजेल नेमकं महागाई कशामुळे वाढली. काही जणांनी असाही आरोप केलाय, हा सर्व एप्स्टीन फाईलचा प्रकार आहे. एप्स्टीन फाईल उघड होऊ नये, त्यामुळे अमेरिकेचं सर्व ऐकलं जातंय. जर अमेरिकेमधून एप्स्टीन फाईल उघड झाल्या तर मोठ्या मोठ्या नेत्यांचं राजकीय आयुष्य संपेल. आता या सर्व प्रकरणामध्ये काही लोक राहुल गांधींच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत आहेत, तर काही लोक पंतप्रधान मोदी यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत आहेत. राहुल गांधींनी जे काही सांगितलंय, अदानीचं प्रकरण, अमेरिकेची डील, या सर्वांबद्दल आपल्याला काय वाटतंय? खरंच अदानी यांना वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेबरोबर डील केली आहे का? या सर्वांबद्दल आपल्याला काय वाटतंय? एक कमेंट करून नक्की सांगा.